अशाच निरा खोऱ्यातील एका धरणाच्या बॅकवॉटरला आलेलो आहे। या हळूहळू संततधार पावसामुळे पाणीसाठा हळूहळू वाढू लागला आहे। पावसाचे प्रमाण काही ठिकाणी तुलनेने कमी असले तरी पश्चिम घाटाच्या उंच भागात आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे। भाटघर, निरादेवघर, गुंजवणी आणि वीर या प्रमुख धरणांमधील पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। यामुळे या धरणांवर अवलंबून बारामती असो, इंदापूर असू दे किंवा सातारा जिल्ह्यातील काही भाग असू दे, या ठिकाणील शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। गेल्या काही दिवसापूर्वी पावसाअभावी निर्माण झालेली चिंतेची परिस्थिती आता हळूहळू निवळत असून धरणांमधील वाढता पाणीसाठा आगामी काळासाठी दिलासादायक मानला जात आहे। धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या या मुसळधार पावसाचा थेट परिणाम धरणांवर होत असून येत्या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील जलसाठ्यात आणखी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आलपास टाईमसाठी किरण अंबिके, भोर, पुणे।